Hello, dear friends. Welcome to my YouTube channel. How are you? Today we will see this English workshop. Friends, yet you have not subscribed to my YouTube channel, please do subscribe and press the bell icon button so I can reach to you early. Today, in this lecture, we will see the second part of English workshop or the remaining part of the English workshop of the chapter An Encounter of a Special Kind. Question number 6 on page number 14. Complete the following and write a paragraph on each of the given activity. खाली एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीला आपल्याला पहिलं पूर्ण करायचं आहे आणि पूर्ण केल्यानंतर त्याचं रूपांतर एका पॅरेग्राफमध्ये करायचं आहे. त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. 2 ॲक्टिव्हिटी इथं दिलेल्या आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी मदर चाइल्ड रिलेशनशिप, मुलाचं आणि आईचं नातं. जगातलं सर्वात प्रेमळ नातं जर कुणाचं असेल तर ते आहे मदर आणि चाइल्ड. पहिला पॉईंट त्यांनी इथं आपल्यासमोर दिलेला आहे तो म्हणजे लव अँड अफेक्शन. त्यानंतर आपल्याला पुढचे पॉईंट या रिलेशनच्या संदर्भामध्ये आपल्याला लिहायचे आहेत आणि ही वेब पूर्ण करून त्याच्यावर एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. आईचं प्रेम आणि ममता. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट त्या रिलेशनच्या संदर्भात लिहायचा आहे. मला असं वाटतं की केअर अँड सर्व्हिस. आई नेहमी मुलांची काळजी घेते आणि मुलांना हवं ते उपलब्ध करून देणं, हवं ते बनवून देणं, सगळ्या गोष्टीमध्ये मदत करणं ही आईची सवय असते. तसं केअर अँड सर्व्हिस. आणखी या रिलेशनशिपमध्ये आपल्याला लिहिता येईल टीचर अँड पीपल. आई ही आपली पहिली गुरु असते, आपण तिचे विद्यार्थी असतो आणि ती आता सतत आपल्याला शिकवत असते. पुढचा पॉईंट मी असा लिहील की गाईड अँड फॉलोवर्स. आई आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्ग दाखवत असते आणि आपण तिला फॉलो करत असतो. आणखी आपल्याला काही पॉईंट त्याच्यामध्ये लिहिता येतील, जसं मॉरल व्हॅल्यू आहेत जे आई आपल्याला शिकवत असते. आणि दुसरा पॉईंट महत्त्वाचा इथं खाली दिला आहे त्यांनी, इंज्युअर्ड ॲनिमल. ही पण वेब आपल्याला कंप्लीट करायची आहे. हाऊ विल यू हेल्प टू द इंज्युअर्ड ॲनिमल. जखमी झालेल्या एखाद्या प्राण्याला आपण कशी मदत करू. याच्यामध्ये आपण त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड वॉटर अँड फूड. आपण जखमी झालेल्या प्राण्याला काय करू, अन्न पुरवू, त्याचबरोबर पाणीही देऊ. तुम्ही स्टोरी जर काळजीपूर्वक पाहिली तर त्याने सर्वप्रथम काय केलं की त्याला एका कूपमध्ये तो घेऊन गेला, म्हणजे गिव्ह शेल्टर असा एक पॉईंट आपल्याला लिहिता येईल याच्यामध्ये. त्याच्यानंतर या नरेटरनी त्याला फर्स्ट एडनी त्याच्या वूंड, त्याच्या ज्या जखमा आहेत या पुसून काढण्याचं काम त्यांनी केलं आहे, म्हणून मी असा एक पॉईंट लिहिल की गिव्ह फर्स्ट एड. नंतर जर प्राणी जास्त जखमी असेल किंवा आपल्याला काय ट्रीटमेंट करायची हे माहीत नसते, म्हणून आपण त्या संदर्भात प्राण्यांचा जो डॉक्टर आहे त्याला बोलू, म्हणजे कॉल द व्हेटरनरियन. आणि शेवटचा प्रोटेक्ट फ्रॉम द प्रेडेटर. वी हॅव टू राईट अ पॅरेग्राफ ऑन बोथ ऑफ दिस. आय विल here explain only one paragraph here about the mother-child relationship. We can write in this paragraph like this: every child has a lot of impact of mother on himself or herself.
Mother also take care of her child. She loves her child more than herself. She brings up her child and provides love and affection. Whenever a child is sad or unhappy, she makes him careful and happy. She appears delicious food. She prepares delicious food for the child. She makes her child perfect. She pays her personal attention to him from morning to night. Mother thinks about her child. Whatever a child faces problems, she solves like a teacher. She always guides her child to do the right things. She encourages her child at every walk of life. A child also feels comfortable in the company of mother. The role of mother in the life of a child is very crucial. Mother fulfills the needs and desires of her child. She always describes us to go ahead and right path and do good works in life. She teaches us well manners, disciplines, and culture. None can take the position of mother in child's life. This is what we can write about the relationship between mother and child. Friends, I request you to write a paragraph on the second part, that is injured animal, how will you help? Now question number 7. Work in pairs and make as many words as you can using letters in the word. मित्रांनो, त्यांनी असं सांगितलं की जोड्या बनवा विद्यार्थ्यांच्या, आणि खाली एक शब्द दिला आहे त्यांनी, तो म्हणजे एन्काउंटर. ENCOUNTER. या शब्दापासून आपल्याला वेगवेगळे शब्द बनवायचे. 9 अल्फाबेट आहेत या एन्काउंटर या शब्दामध्ये, आणि या 9 अल्फाबेटला घेऊन आपल्याला काही शब्द बनवायचे. जसं 3 लेटर वर्ड्स बनवायचे, 3 अल्फाबेट असणारे शब्द आपल्याला बनवायचे. त्यानंतर 4 अल्फाबेट असणारे वर्डसुद्धा आपल्याला बनवायचे आहेत, आणि काही 5 to 6 लेटर्स असणारे शब्दसुद्धा आपल्याला बनवायचे आहेत. लेट अस बिगिन विथ द वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, दे हॅड गिवन 3 वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स, 10, 4 letter words, tour, and 5 or 6 letter words. Here they had given the 5 alphabet word, enter. Now we have to think about 3 letter words. First of all, the first 3 alphabet letter, net, then run, out, cut, echo, not. You will see the words on the screen. Now the 4 alphabet or 4 letter words, noun, corn, tour, once, rent, true, teen. Now the third column, 5 to 6 letter words. First, count, center, enter, recount, court, root. Friends, we can make the words like this. If possible, make some other words and write them in the column also. Question number 8. Translate the following proverb in English.
खाली मराठीमध्ये 2 म्हणी त्यांनी दिलेल्या आहेत. त्या म्हणींचं आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि पेरावे तसे उगते. पहिली, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. याचं ट्रान्सलेशन स्क्रीनवर तुम्हाला समोर दिसेल. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. दुसरी म्हण त्यांनी दिलेली आहे, पेरावे तसे उगते. याचं ट्रान्सलेशन तुम्ही स्क्रीनवर पहा. ॲज यू सो सो शाल यू रीप. नाव क्वेश्चन नंबर 9. राईट अ पॅराग्राफ and give an appropriate title to it. Use the following points. खाली काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. त्याला अनुसरून त्याचा वापर करून आपल्याला एक पॅराग्राफ तयार करायचा आहे आणि या पॅराग्राफला आपल्याला एक छानसं टायटल द्यायचं आहे. पॅराग्राफला टायटल लिहिताना आपण पॅराग्राफमध्ये काय लिहिलं आहे आणि त्याला अनुसरून आपल्याला टायटल लिहावं लागेल. मी पॉईंट रीड करतो पहिले. बर्ड्स अँड ॲनिमल्स लॉयल, सर्व अस, काइंडनेस, ऑनेस्ट, कंपॅशन, लव अँड अफेक्शन, आवर बेस्ट फ्रेंड्स, प्रोटेक्शन and security, do not hurt or destroy us, loneliness, avoid it. Friends, here I think 2 titles will be appropriate by reading these points. First, importance of birds and animals, and second, man's best friends, birds and animals. You have to write a paragraph on such points or with the help of these points. You have to write it on your own. तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. But I will explain some sentences. I will dictate some sentences here. You will get benefit of this sentence. Birds and animals are a very important part of our natures. There are many use of them. The birds as well as the animals keep the environment clean. The birds eat worms and insects. They add beauty to nature. We find different species of birds in our nature. The chirping of the birds soothe our ears. The birds maintain ecological system. They keep us away from some diseases by eating worms and insects. It is great pleasure to watch their plays. The animal also help us in many ways. Dog is a faithful animal. It protects our house. Cow gives us milk. Ox helps the farmer by doing hard work in fields. The hen gives eggs. It is very difficult for us to live without birds and animals. They serve us in various ways. The birds like parrot, peacock, kingfisher entertain us by talking, dancing and singing. We should provide the food and water to them. Separate water bodies should be reserved for their conservation as they prefer to live in forest. We should conserve
the forest. Deforestation and hunting should be completely banned. We should not destroy their habits. These are few lines I explained in front of you. You can take the help of these points or my lines also, and you have to write a best paragraph on birds and animals. You can write your own title also. I suggested only two. If you desire, if you wish, then you can write your own title also. Thank you very much, dear friends, for listening me carefully. Do whatever I say. Write all these questions in your notebook. Read it twicely, and please do like my YouTube channel. Thank you very much.